कोल्हापूर पोलिसांनी गांजा कारवाई करून 1 जानेवारीपासून 35,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर 108 आरोपी गजाआड. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे 124 किलो गांजा जप्त केला आहे, तर 77 केसेस दाखल आहेत. सेवन करणारे 57 तर अंमली पदार्थ जवळ बाळगणारे 26 केसेस केले आहेत. यामध्ये सुमारे 35,06,000 रुपयांचं जप्त केला आहे, तर 1 लाख रुपये किमतीचे MD ड्रग सुमारे 250 ग्रॅम असा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे 108 आरोपी गजाआड झाले आहेत. ही कारवाई 1 जानेवारीपासून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा अंमली पदार्थ आणि गांजामुक्त करण्यासाठी यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरुण वर्ग हा सध्याच्या काळामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याकडे आकर्षित झालेला आहे. याबाबतच्या विविध तक्रारी पोलीस नियंत्रण कक्ष त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 25 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विशेष मोहीम ही सध्या 4 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत अधिक तीव्रतेने अंमलात आणलेली आहे. 1 जानेवारी 25 ते आज तगायत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याविरुद्ध 77 केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ 123 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतका 35,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेले आहे. याचबरोबर विशेष मोहीम जी 4 फेब्रुवारी 25 ते 28 फेब्रुवारी 25 या दरम्यान राबवण्यात आलेली आहे. त्यामध्ये आजतागायत 68 गांजाच्या केसेस कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने दाखल केलेल्या आहे. त्यामध्ये जवळजवळ 18 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतकी जप्त केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जे अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत ते कर्नाटक व परजिल्ह्यातून येत आहे. आता ज्या केसेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये गांजा सेवन करणारे तसेच गांजा बाळगणारे यांना देखील आरोपी करून ज्यांच्याकडून हे अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना देखील आरोपी केलेले आहे. त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे भविष्यामध्ये ज्या व्यक्तींकडे गांजा जवळ सापडेल किंवा जे गांजा विक्री करतील त्यांच्या NDPS कायद्यातील अधिनियमांतर्गत त्यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहेत. त्यांच्या यापुढे भविष्यात मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहेत. सदर कारवाई दरम्यान अल्पवयीन काही बालके देखील गांजाचे सेवन करताना आढळून आलेले आहेत. त्यांच्यावरती बाल सुधारगृहामध्ये येथे पाठवून त्यांच्यावरती त्यांचं समुपदेशन केलं जात आहे. त्याचप्रमाणे गांजा विक्री करणारे जे आरोपी आहेत ते बेसिकली 20 ते 25 या वयोगटातील किंवा त्यापेक्षाही मोठे आहेत. अल्पवयीन त्यामध्ये गांजा विक्री करणारे कोणीही आढळून आलेले नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.